नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। या ठिकाणी तुम्ही हे लोणचं बघा ना, किती छान रंग आलेला आहे, त्याचबरोबर चवीलाही चटपटीत चटकदार तयार होतं। तर आज आपण वर्ष 2 वर्ष टिकणारं बहुगुणी आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघूयात। चला रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी ना मसाला आधी बनवूयात। तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 2 चमचे आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची आहे। 1 चमचा मोहरीची डाळ बाजूला काढून ठेवायची। त्यानंतर 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल तिखट पावडर, 1 मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये रेग्युलर लाल तिखट घ्यायचं आहे। त्याचबरोबर 7 ते 8 काळे मिरे, 4 ते 5 लवंगा घ्यायच्या आहे आणि पाव चमचा आपल्याला या ठिकाणी खडा हिंग घ्यायचा आहे। तर लोणच्यासाठी शक्यतो खडा हिंगाचा वापर करा, त्याने लोणचं खमंग लागतं। तर यामध्ये ना हळद टाकायची राहिली होती, तर अर्धा चमचा मी हळद टाकून पुन्हा मिक्सरवर फिरवून घेणार आहे। लोणच्यामध्ये लागणारे बाकी जिन्नस आपण वेळेवर लोणच्यात टाकणार आहोत, ते आपण पुढे बघूयात। तर बेसिक आपला हा लोणच्याचा मसाला या ठिकाणी रेडी झालेला आहे। आता बघा, या ठिकाणी मी बाजारातून विकत घेताना डाग विरहित मोठे असे फ्रेश आवळे घेतले होते। तर हे पाव किलो आवळे आहे, 250 ग्रॅम। हे स्वच्छ धुवायचे, कोरड्या कापडाला पुसायचे आणि याचे असे पातळ लांबट काप करायचे आहे। मधल्या बिया काढून टाकायच्या आहे। एक लक्षात असू द्या, बिलकुल पाण्याचा अंश राहू द्यायचा नाहीये, नाहीतर मग लोणचं आपलं जास्त दिवस टिकत नाही। आता बघा, लोणचं करण्यासाठी कढईमध्ये साधारण 200 ते 250 ml मी इथे शेंगदाणा तेल घेतलं आहे। तुम्ही इथे मोहरीचं तेल किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही व्हेजिटेबल ऑइल घेऊ शकतात। तेल व्यवस्थित आधी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी टाकायच्या आहे। पुढील 5 ते 7 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर ह्या आवळ्याच्या फोडी आपल्याला परतवत राहायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे। तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही माझे हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करू शकतात। बघा, साधारण 5 मिनिटं मी हे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। थोडासा आहे ना फोडींचा रंग बदलल्यासारखं दिसतं। आता यावेळी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक साधारण पाव चमचा इतके मेथीचे दाणे होते, ते सुद्धा मी कुटून यामध्ये ॲड केलेले आहे। त्यानंतर राहिलेली जी मोहरीची अख्खी डाळ आपण काढून ठेवली ना, तीही यामध्ये टाकायची आहे आणि 1.5 टेबलस्पून म्हणजे 1.5 मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर मीठ आणि तेलाचं प्रमाण लोणच्यासाठी नेहमी थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। हे बघा, 7 मिनिटं पूर्ण झालेली आहे। मस्त तुम्ही बघू शकता आपल्या याच्या फोडी ना नरम झालेल्या आहे। आता काय करायचं, हे सगळं मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हे मिश्रण पूर्ण कोमट झालेलं आहे। आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। कोमट असताना मसाला टाकल्यामुळे एक तर मसाले जळत नाही आणि याचा रंग खूप छान येतो। आता आपलं हे लोणचं रेडी झालं आहे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर। आता आपण हे गार करून घेऊयात आणि कोरडा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे, म्हणजे वर्ष 2 वर्ष बिलकुल खराब होत नाही। लोणचं काढताना नेहमी कोरड्या चमच्याचाच वापर करा। तर तुम्ही सुद्धा असं बहुगुणी आवळ्याचं लोणचं आवर्जून करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।